गावाच्या चावडीवर लोकांची तोबा गर्दी उसळली होती. गावाचे सरपंच बापूराव पाटील अध्यक्षांच्या खुर्चीत विराजमान झाले होते. बाजूच्या खुर्चीवर पंच लोक बसले होते. गावातले सगळे प्रतिष्ठित लोक गोळा झालेले होते. एका महत्त्वाच्या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी साऱ्या गावातल्या लोकांना एकत्र बोलावण्यात आलेलं होतं. गावाच्या गाव कामगारानं आदल्या दिवशी दवंडी पिटवून सारा गाव चावडीत एकत्र गोळा केलेला होता. सकाळचे 9 वाजले होते. लोक अजून येत होते. गर्दीत शिरून दाटीवाटीनं बसत होते. बापूरावांनी अंदाज घेतला, उभे राहिले. घसा खा करून त्यांनी बोलायला सुरुवात केली. माझ्या प्रिय बंधूंनो, आज गावची सभा बोलावण्यात माझा उद्देश जरासा वेगळा आहे. नुकताच महापूर येऊन गेला आहे. या महापुरानं आपल्या गावाचं फार मोठं नुकसान केलं आहे. सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे त्यांनी आम्हा शेतकऱ्यांनाच उद्ध्वस्त करून टाकलं आहे. ज्या बंधाऱ्याच्या पाण्यावर आमची शेती पिकत होती तो बंधाराच या महापुरानं वाहून नेला आहे. त्यामुळे आमची बागायती जमीन नापीक झाली आहे. पाणी म्हणजे जीवन. तिथलं पाणी गेल्यानं सगळी बागायती फळ कळाहीन झालेले आहेत. शेतकऱ्यांचं जगण्याचं मुख्य साधन म्हणजे शेती. ती पिकली तर आपण शेतकरी जगणार. म्हणून हा बंधारा नव्यानं बांधायला हवा. आणि मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याबाबत साधक बाधक चर्चा व्हावी. तसंच आपल्या गावात पाणी पुरवठा योजना व्हावी. भरलेला पाण्याचा हंडा घेऊन नदीचा चढ चढताना आपल्या लेकी सोना उरी फुटतात. त्यांचे शिव्याशाप आपल्याला नको आहे. तसंच आदिवासी लोकांसाठी घरकुल योजना राबवावी असा माझा हेतू आहे. देशाला पंचवार्षिक योजना लागू झाली आहे. मिळालेल्या स्वराज्यात आपल्याला वाटचाल करायची आहे. आपला मार्ग दुर्गम आहे, पण माणसाच्या अंगी ध्येय महत्त्वाकांक्षा असली तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आपलं बोलणं संपवून ते खाली बसले. टेबलावरच्या ग्लासमधनं घोडभर पाणी पिऊन त्यांनी आपल्या मिशीवरनं पालथी मूठ फिरवली. सगळीकडे शांतता पसरली होती. तोच घारू अण्णा उभा राहून म्हणाला, बघा मंडळी, भाऊसाहेबांनी जे आपले विचार मांडले का नाही, त्यातल्या पहिल्या इशावर माझं असं म्हणणं आहे का बंधारा फुटला म्हणजे शेतकऱ्याचं लय मोठं नुकसान झालेलं आहे. तेव्हा ह्या कामासाठी आपण सगळ्यांनी वर्गणी काढायला पाहिजे. छान. मग किती वर्गणी ठेवावी असं तुम्हाला वाटतंय? बिम्याला 500 रुपये ठेवायला काय हरकत नाही बरं का, मारत्या पवार म्हणाला. वय वय 500 रुपये काय हरकत नाही. महादू जाधवनं त्याला दुजोरा दिला. बरं, याच्यावर कोणाचं काय म्हणणं आहे का? ही आमसभा आहे. आपलं मत मांडण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. कोणाचा या निर्णयाला विरोध आहे? विरोध? असल्या नेक कामाला कोण विरोध करते हो? विरोध केला का ह्या गावचा शेतकरी मी आलाच बघा. विरोध कोणतरी करण असं आपल्या मनात बी येऊ देऊ नका. बरं मंडळी, पैशाचा हा प्रश्न आपण या पद्धतीनं सोडवूयात. आणि आपल्याला श्रमदानसुद्धा करावं लागणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं आळीपाळीनं आपली बैलगाडी घेऊन कामाच्या ठिकाणी हजर होत जावं. दगड गोटे वाळू आपल्याला श्रमदानानं आणता येतील. नाही, पण मी म्हणतो एवढा पैका जमन तर हिशोबासाठी एखादी समिती नियमायला पाहिजे. नाही तर हिऱ्या देतो आणि नाऱ्या खातो असं व्हायला नको ना. हरबा चौधरी तावातावानं म्हणाला. जवळ बसलेला यंकोबा कदम त्याला आपल्या हातानं जोरात चिमटा काढून म्हणाला, कशाला काहीतरी खोच फटकाडते रे. या आईला तू म्हणजे लय इग्न संतोषी माणूस आहे राव. हरबा चौधरीच्या सूचनेकडे लक्ष देऊन बापूराव पाटील म्हणाले, नाही काही हरकत नाही मंडळी, आपण एक समिती स्थापन करू. या समितीचे प्रमुख पंडित अण्णा राहतील. या समितीचं काम वेळोवेळी आवश्यक ते साहित्य पुरवणं, वर्गणी गोळा करून तिचा हिशोब ठेवणं. तसंच या समितीत कौतिक तात्या, विठ्ठल सावळा आणि गजा बापू राहतील. चालेल? हो, असा एकाच वेळी चावडीतनं आवाज आला. सर्व बागायतदारांनी आपली वर्गणी अर्थ समितीकडे जमा करायची. जिल्हाधिकाऱ्यांकडे मी पाणी पुरवठा योजनेचा तपशील मांडतोय. ही योजनासुद्धा आपल्याला ताबडतोब सुरू करायची आहे. भाऊ? हां बोला वाडीकर. सखाराम वाडीकर म्हणजे गावातला हरिभक्त, धुंडा महाराजांचा परमभक्त. भक्तिरसानं त्याचं मन काठोकाठ भरलेलं असायचं. गळ्यातल्या माळेशी चाळा करता करता ते म्हणाले,
भाऊ, गावाची खूप प्रगती होती आहे, आनंद आहे. पण आणखीन एक गोष्ट गावात व्हावी असं वाटतंय. ती कोणती? ह्या गावात दारूबंदी व्हायला हवी. अहो, त्या बयेनं कित्येकांचे उद्ध्वस्त केलेले संसार मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहेत भाऊ. ते जे येईल या माळकऱ्यांनी हे मध्ये काय जॅकेट लावलं. थकल्या बागल्या जीवाला इसावा देते किती बाया. पंडित अण्णा हळूच पुटपुटला. अरे या सख्याला काय काम नाही, उठ सूट दारवर बोलत राहते हे बेनं. कौतिक तात्या मनातल्या मनात त्याला शिव्यांची लाखोली वात म्हणाला. पण सखाराम वाडीकर आपलं म्हणणं रेटून म्हणाले, तर मी म्हणत होतो की दारू अतिशय वाईट आहे. उन्हातान्हात राबणारा शेतकरी त्या दारूपायी खड्ड्यात जातोय. मुलाबाळांना अन्नाला पारखा करतोय. मुलांच्या अंगाला धड नवीन कपडा लागत नाही, कारण त्याचा पैसा दारूच जातोय. बिचारे बायकांना दारुड्या नवऱ्याचा मार खावा लागतो. पोरांना शिक्षण मिळत नाही. मजूर दिवसभर शेतात राबतो आणि रात्री तो पैसा दारूत बुडवून टाकतो. म्हणून या दारूचं गावातनं उच्चाटन व्हायला हवं आहे. बरं, मग यासाठी आपण काय करायला हवं आहे? म्हणजे अशी एखादी योजना आहे तुमच्यापाशी? हो आहे. वाटोळी ओहळाच्या काठाकाठानं ह्या रसायनाची निर्मिती केली जाते. रात्रंदिवस तिथे ह्या भट्ट्या चालू असतात. ह्या विषाचं उत्पादन तिथे केलं जातंय. या भट्टीवर बंदी आणा. समाजशास्त्रीय नियम असा आहे की समाजात मानव प्राणी एकमेकांच्या सहकार्यानं जगत असतो. दारू गाळणारे गाळतात, पिणारे पितात आणि पिणारे असतात म्हणून त्यांच्या मालाची विक्री होतीये. त्यामुळे त्या लोकांचे संसारही चालतात. या भट्ट्यांवर बंदी आणली तर गरीब बिचारे आदिवासी भुके मरतील, त्यांचे संसार उद्ध्वस्त होतील. मग त्याचं तुम्ही काय करणार? नाही, त्यांना दुसरे उद्योग देता येतील ना. कोणते? अहो, मधमाशी पालन आहे, दुधाचा धंदा आहे, तो काढून देता येईल. ही कल्पना चांगली आहे तुमची. मग म्हणूनच या गावातनं दारूचा बिमोड मात्र झाला पाहिजे. ठीक आहे मंडळी, तुम्ही सगळे कामाला लागा. आणखी 8 दिवसांनी बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे. बाकी मी बघतो काय करायचं ते. गर्दीतली तरुण मुलं मोठमोठ्यानं घोषणा द्यायला लागली. बापूराव पाटील जिंदाबाद, भाऊ आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. त्या घोषणांच्या गदारोळात बापूराव हळूच बाहेर पडले होते. गावात काहीतरी नवीन होतं आहे म्हणून गावकरी हर्षभरीत झाले होते. घराघरात नवचैतन्य शिरलं होतं. एक आठवडा असाच झाला. सोमवारचा दिवस होता तो. रामपूरचा आठवडी बाजार असल्यानं बापूराव पाटील आपला जिवलग मित्र नामदेवला संगतीला घेऊन बाजाराला जाणार होते. कोतवालानं वाड्यासमोर टांगा झुंपून उभा केला होता. घोडे एकसारखे फुरफुरत होते. दोघांनी पानांचे विडे तोंडात टाकले, बाहेर आले. कोतवाल घोड्याचा लगाम धरून पुढे उभा होता. पाटील बुट्ट्याजवळ येऊन बसले. नामदेव मागे बसला. कोतवालानं लगाम पाटलांच्या हाती फेकून तो चटकन बाजूला झाला. त्यांनी इशारा करताच घोडं फुरफुरत धावायला लागलं. वेशीतनं टांगा बाहेर पडताच भरधाव वेगानं रामपूरकडे निघाला. बाजाराचा दिवस असल्यानं रस्त्यात खूप गर्दी होती. काही गरीब शेतकरी मजूर रस्त्यानं पायी पायी चाललेले होते. हातात मळक्या पिशव्या घेऊन उन्हातान्हातनं चालत होते. एक जण अंगठा तुटलेली चप्पल कशी तरी ओढत रखडत रखडत चाललेला होता. अनवाणी पायांनी काही जण घाई गर्दीत चालत होते. वैभवाचं प्रतीक असलेल्या पाटलांच्या टांग्याकडे ते आशाळभूतपणे बघायचे. पाण्याच्या वेगानं धावणाऱ्या घोड्याने रामपूर केव्हाच जवळ केलं. गावात पाटलांच्या नात्यातलं एक घर होतं. ते रामपूरला आले म्हणजे आपला टांगा नेहमी तिथे सोडायचे. झाडाखाली टांगा सोडून त्यांनी घोड्यांच्या पुढ्यात ताजं हिरवगार गवत टाकलं. घराच्या यजमानांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना बैठकीत नेलं. चहापान झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग ते बाजाराकडे निघाले. अंबापूरचे पोलीस पाटील पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्यानं बाजारातनं एकसारखे मुजरे झाडायचे. पाटील प्रत्येकाला नम्रतेनं हात जोडायचे. एक तोळ्यातल्या अंगठीचा हात वरती जायचा, पुन्हा खाली यायचा. पाटलांनी आपल्या नेहमीच्या तांबोळ्याकडनं पिवळी धमक कळीची नागवेलीची पानं घेतली. पाटलांनी आपल्या दुकानी यावं म्हणून दुकानदारात नेहमी चढाओढ असायची. पाटील आपल्या दुकानी येणं म्हणजे आपल्या दुकानाचा तो मान असं ते समजत. पण त्यांची ठराविक दुकानं होती. दुसऱ्या कुठल्याही दुकानात ते कधी शिरायचे नाहीत.
अर्थात त्यांची एवढी खरेदी नसायची. केवळ जवळपासच्या खेड्यातल्या लोकांच्या भेटीगाठी होतात म्हणून ते बाजाराला यायचे. दिवस बुडाल्यानं सभोवताली अंधार पसरायला लागला. टांगा गावाच्या बाहेर आला नाही तोच रस्त्याच्या कडेला उभे असलेले 2 धनगर पुढे आले. हाताने इशारा करून त्यांनी टांगा थांबवला आणि गयावया करत त्यातला एक जण म्हणाला, पाटील साहेब आम्ही लुटलं गेलो. लय मोठं नुकसान झालं बरं का आमचं. अरे हां, पण काय झालंय काय? अहो, बाजारामध्ये आम्ही 20 मेंढरं विकत घेतली होती. मेंढरं गावाकडं नेत होतो तेव्हा 2 टगाऱ्यांनी आम्हाला धाक दाखवला आणि आमची मेंढरच पळवून नेली हो. तो दुसरा धनगर म्हणाला. बोलता बोलता तो मोठमोठ्यानं ढसा रडायला लागला. कोणत्या बाजूला गेलेत ते? हे का इकडं खालच्या अंगाला गेले. काही रडू बिडू नका, आम्ही त्यांना पकडतो. तुम्ही मागणं लवकर मात्र या. आलोच की. आम्हा गरीब लय उपकार होतील मालक तुमचे. पाटलांनी लगाम खेचताच घोडं बेफाम वेगानं पळायला लागलं. निमधाऱ्याजवळ टांगा आला तेव्हा त्याला एक मेंढीचा कळप दिसला. 2 जण त्या कळपाला घाईगर्दीनं हाकलून नेत होते. भरधाव वेगानं टांगा येऊन तिथे गचकन थांबला. 2घेही जण खाली आले. पाटील दरडावून म्हणाले, हे काय म्हणताय काय राव? एक जण थोडासा गुरमीत म्हणाला, कोण रे तुम्ही? मार्गधर गुमान आपला. तुम्हासनी कशाला म्हणून चौकशी? तुमच्या घरचं बघा तुम्ही, चला जावा. मला सांगा, ही मेंढरं कुठे नेत आहेत? अहो राव, तुम्हासनी सांगितलं ना तुम्ही जावा. आपलं काम बघा ना राव तुम्ही, चला निघा चला. बापूराव पाटलांना चीड आली. त्यांची ती गुंडगिरी बघून त्यांचा राग अनावर झाला. मनावरचा ताबा सुटला. त्यांनी एकाला धरलं, नामदेवनं दुसऱ्याला धरलं. झोंबाझोंबी सुरू झाली. मजबूत व्यायाम आणि कुस्त्या केल्यानं पाटलांचा देह मजबूत आणि ताकदीचा होता. त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्यांनी सहज खाली घेतलं. पण झालं होतं उलटं. पाटलांना अगदी हलका गडी आला, पण नामदेवला भिडलेला गडी भलता आडदांड होता. त्यांनी नामदेवला खाली घेतलं होतं, तो त्याच्या छातीवर चढून बसला होता. त्या भीमबळाच्या महाकाय गुंडानं नामदेवच्या गळ्याला दोन्ही हाताच्या पंज्यांचा विळखा घातला. आपली बोटं खोल खोल रुतवायला लागला. नामदेवचा आवाज रोखला जायला लागला. त्याचा श्वास बंद व्हायची वेळ आली. सारी शक्ती एकवटून गळ्यात प्राण आणून तो मोठ्यानं ओरडून म्हणाला, बापू धावा धावा, मी मेलो. पाटलांनी तो आवाज ऐकला आणि ते घाबरले. आपल्या प्रतिस्पर्ध्यालाही सोडता येईना त्यांना. तिकडे नामदेवचा जीव धोक्यात होता. मोठा बिकट प्रश्न समोर उभा ठाकला होता. त्यांनी मनाचा निश्चय केला. सगळी शक्ती एकवटून त्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या मानेवर जोरात टोला मारला. त्या जबरदस्त मारानं तो जाग्यावर बेशुद्ध झाला आणि मग पाटील नामदेवाकडे धावले. छातीवर बसलेल्या त्या रासवटाची पंज्याची पकड नामदेवच्या गळ्याभोवती आवळली जात होती. तो एकसारखा मदतीसाठी ओरडत होता. पाटलांनी चित्त्याच्या चालीनं धाव घेतली आणि फाडकन त्याच्या पाठीतच लाथ घातली. तो धाडकन बाजूला कोलमडला. लाथा बुक्क्यांनी दोघांनी त्याला झोडपायला सुरुवात केली. नामदेव त्या दुसऱ्या गड्याकडे धावला. त्यानं मग आपला सगळा राग एकवटून त्याला प्रचंड झोडपलं. पाटलांनी आपला प्रतिस्पर्धी टांग्याच्या बुट्ट्याला बांधला. नामदेवनं देखील त्या दुसऱ्या गड्याचे हातपाय बांधून त्याचं बोचकट टांग्यात टाकून दिलं. त्याचवेळी बिचारे धनगर धावत पळत तिथे येऊन पोचले. पाटलांनी त्यांना विचारलं, तुम्ही कुठले रे? आम्ही मळगावचं. न्या ती मेंढरं आपल्या गावाकडं. त्यातला दुसरा पाटलांच्या पायावर पडून गयावया करून म्हणाला, पाटील साहेब, अहो तुम्ही होता म्हणून आमासनी मेंढरं गावली, नाही तर आमचं लय मोठं नुकसान झालं बघा. आमची पोटची भाकर गेली असती. देव तुम्हासनी काय बी कमी पडू द्यायचा नाही. हा मग गरिबांचा आशीर्वाद आहे पाटील तुम्हासनी. ठीक आहे, पण आता सांभाळून द्या ही मेंढरं गावाकडे. आणि मी जेव्हा जेव्हा बोलवीन तेव्हा तुम्हाला यावं लागेल, कारण या हरामखोरांना गजाआड करायचं म्हणजे तुमचे साक्षी पुरावे लागतील. नाही, काय बी काळजी करू नका. आम्ही तिथं पाणी पिऊ आणि तुमच्याकडं गुळणी टाका येऊ. येतो मालक आम्ही. हा ठीक आहे या. आपली मेंढरं फिरवून त्यांनी माघारी नेली. टांगा वाड्यासमोर येऊन उभा राहिला. कोतवाल घाईगर्दीत पुढे आला. त्याला बघून पाटील म्हणाले, महाद्या कुठे? आतमध्ये. त्याला बोलो. कोतवाल आत पळाला. थोड्या वेळानं दोघं घाईगर्दीत बाहेर आले. त्यांना बघून पाटील तावातावानं म्हणाले,
या दोघा बदमाशांना आतल्या खोलीत डांबून ठेवा. म्हादा आणि कोतवालनं त्यांना खोलीत नेलं, बाहेरनं कुलूप घालून टाकलं. नामदेव आपल्या घराकडे निघून गेला. सकाळी सकाळी कोतवाल सारंगपूर पोलीस स्टेशनला वर्दी देऊन आला. 9 वाजता पोलीस गावात शिरले. फौजदार सांगळे आपल्या 5 साथीदारांसह गाडीतनं वाड्यासमोर आले, बैठकीत शिरले. आल्या आल्या त्यांनी ताज्या दुधातला घट्ट चहा घेतला. आपल्या भरदार आकडेबाज मिशा हातरुमालानं पुसता पुसता पाटलांकडे बघून ते म्हणाले, काय झाले साहेब? काल आम्ही 2 गुंड पकडले, तेवढे ताब्यात घ्या. गुंड? हो साहेब. काल रामपूरच्या आठवडी बाजारातनं परत येत असताना रस्त्यात 2 गरीब धनगर उभे होते. बाजारातनं त्याने 20 मेंढरं विकत घेतली, पण हे हरामखोर ती मेंढरं पळवून नेत होते. आम्ही ऐनवेळी तिथे जाऊन पोचलो, त्यांच्याशी खूप झोंबाझोंबी केली आहे. त्यांना ताब्यात घेऊन ती मेंढरं त्या गरीब दुबळ्या धनगरांच्या ताब्यात देऊन टाकली. गुड 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 गुड. साळुंखे? यस सर. आणा त्यांना इकडं. साळुंखे आणि जाधवानं खोलीचं दार उघडलं. आत आपल्या देहाचं मुटकुळं करून दोघं फरशीवर पडले होते. पाठीत काडकन लाथा बसताच ते ताडकन उठून बसले. साळुंखे मोठ्यानं कडाडले, उठय हरामखोरो, काय बापाच्या घरी झोपले काय आपल्या? चल बाहेर चल. दोघांना बैठकीत आणलं. खाली माना घालून ते उभे राहिले. फौजदार साहेब आपल्या मिशीला पीळ भरता भरता इंगळासारखे लालबुंद डोळे ताणून म्हणाले, कुठले रे तुम्ही? अरे बोला की, एका कानाखाली आवाज काढवता. एका जवळ येऊन खाडकन मुस्कटात ठेवून ते म्हणाले, काय नाव काय रे तुझं? काळ्या. आणि तुझं रे? इस्माईल. काय मोगलाई लागून गेली का? दुसऱ्याची मालमत्ता स्वतःच्या बापाची समजता? साळुंखे? साळुंखे यांच्या गांडीवर लाथा मारा. साळुंखेची पोलिसी लाद बसताच एकजण जागेवर कणला. नाही नाही, असल्या मिळत्या मारणं यांना काय होणार नाही, यांची हाडं ढिल्ली करून टाकाय पाहिजे. बोलता बोलता फौजदार साहेब जवळ सरकले आणि एकाच्या ढुंगणावर दंडुक्या मागणं दंडुके मारायला सुरुवात केली. तो एकसारखा विवळत होता, दयेची भीक मागत होता. मारताना त्यांच्या तोंडाचा तोफखाना एकसारखा चालू होताच. एकेकाला ते हाग्या मार देत होते. बिचारे खाली पडत होते. पुन्हा पुन्हा त्यांना उठवून ते लाथा घालत होते. गावात पोलीस पार्टी आली म्हणून वाड्यासमोर बघ्यांची गर्दी उसळली होती. राणी दाराच्या आड उभं राहून पोलिसांची मारपीट बघत होती. घाबरून कोपऱ्यात दडत होती. ती भीतीनं थरथरत होती. मारून मारून थकल्यावर वळून फौजदार म्हणाले, पाटील साहेब यांच्या विरोधात ना फिर्याद नोंदवून टाका. यांना चक्की बेसायला 5-5 वर्ष पाठवतो का नाही बघत राहा. हा, आपण त्या धनगरांचे साक्षी पुरावे सज्ज ठेवा बरं का. फिर्याद लिहून तयार आहे साहेब, ही बघा. त्यांच्या हातून फिर्यादीचा कागद घेऊन पोलिसांकडे वळून ते म्हणाले, साळुंखे गाडीत बसवा त्यांना. बरं पाटील साहेब, वेळोवेळी जबानीसाठी तुम्हाला कोर्टात हजर राहायला लागेल. नाही येऊ ना आम्ही. कायद्याला मदत करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. बरं चला येतो. फौजदार सांगळे गाडीत जाऊन बसताच गाडी धुरळा उडवत भरधाव वेगानं निघून गेली. श्रोते हो, हा होता प्रभाकर बागुल लिखित देव माणूस या कादंबरीचा 3रा भाग. या कादंबरीचा 4था भाग उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर ऐकायला विसरू नका. भेटूयात उद्या 4थ्या भागासह.